नमस्कार. अवधूतांनी केलेले 24 गुरु या संबंधी आपण जाणून घेत आहोत. अवधूत सांगतो, मी एका कोळ्याला जाळे विणताना पाहिले. तो जाळी विणतो आणि नंतर स्वतःच ते गुंडाळून गिळून टाकतो. हे पाहिल्यानंतर माझ्या मनात विचार आला की सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंतही अशीच क्रिया करतो. स्वतःपासून या सृष्टीची निर्मिती करतो आणि प्रलयाच्या वेळी ही संपूर्ण सृष्टी आपल्यात सामावून घेतो. एखाद्याने प्रेमाने, द्वेषाने किंवा भीतीने गोष्टीचे चिंतन केले तर ती त्याला प्राप्त होते. कुंभार माशी किंवा भिंगुरटी एक किडा पकडून त्याला अडकवून ठेवतो, पण भीतीने तो किडा सतत तिचेच ध्यान करतो आणि तिचे स्वरूप प्राप्त करून घेतो. हे पाहून माझ्या मनात विचार आला की इच्छा असो वा नसो, नित्य भगवंताचे स्मरण केले तर आपणही भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त करून घेऊ शकू, असे अवधूत म्हणतो. कोणत्याही प्रकारे का होईना परमात्म्याचे सतत चिंतन केले तर मनुष्य परमात्म्याला प्राप्त करतो, हे निश्चित. याप्रमाणे अवधूत वेशात पृथ्वीवर हिंडत असताना मी जिज्ञासू वृत्तीने निरीक्षण करीत राहिलो आणि मला या अनेक गुरूंनी तत्त्वज्ञान शिकवले. ज्यांच्याकडून मी काही शिकलो त्या सर्वांना मी गुरुस्थानी मानले, असे अवधूत म्हणतो. या जगात वावरताना सतत जागृत राहून सृष्टीत घडणाऱ्या अनेक गोष्टींचे निरीक्षण केले, भेटलेल्या अनेक व्यक्तींच्या वागण्याचा विचार केला तर त्यांच्यात आपल्याला घेण्यासारखे अनेक गुण आहेत, ते घेण्याचा प्रयत्न करावा. आपण अनेक गुरु केले हे सांगताना तत्त्वज्ञान प्राप्तीसाठी बहुसंख्येने गुरूंची आवश्यकता आहे, हेही अवधूताने दर्शविले आहे. आपण कळत नकळतपणे अनेकांकडून अनेक गोष्टी शिकत असतो. म्हणूनच श्री गुरवे नमः असे न म्हणता श्री गुरुभ्यो नमः असे बहुवचन वापरावे, म्हणजे त्या सर्व गुरूंना वंदन केले जाते. शेवटी तो अवधूत सांगतो, मी या देहाला गुरु केले. देह पण विवेक आणि वैराग्याचा उपदेश करतो. याला जन्ममरण आहे. कितीही तत्वचिंतन केले तरी शेवटी हा देह अग्नीचे भक्ष्य होणार आहे. जो मनुष्य या देहाचे लाड करतो, त्याला सुख मिळावे म्हणून प्रयत्नशील असतो, त्याचे पालनपोषण करतो, त्यासाठी धनसंचय करण्यात वेळ घालवतो, तो देह एक दिवस नष्ट होतो. देहाचा अभिमान बाळगणाऱ्या आणि त्याच्यावरच प्रेम करणाऱ्या जीवाला प्रत्येक इंद्रिय आपल्याकडे ओढत असते. प्रत्येक इंद्रियाला त्याच्या विषयाची आसक्ती असते. अत्यंत दुर्लभ असे हे शरीर अनेक जन्मानंतर प्राप्त होते आणि याच्या माध्यमातूनच जीवाला परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. हे कधीतरी नाश पावणारे शरीर, त्याला विषयांची ओढ असणारच, पण परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर या देहात फार गुंतून न पडता परमात्म्याचे चिंतन करावे. विषयभोगात तर मन सहजच गुंतून पडते, पण भगवंताप्रती चित्त अथक प्रयत्नाने एकाग्र होते. म्हणूनच या देहाचे फार लाड न करता, त्यात गुंतून न पडता, आवश्यक तेवढ्याच गोष्टी त्याला देऊन मन मात्र भगवंतापाशी लावावे, हे मी या देहाकडून शिकलो. कारण बाह्य सुख या देहाला कितीही पुरवले तरी त्याचे समाधान होत नाही, त्याला सुख मिळत नाही. म्हणून शाश्वत आणि खरे सुख प्राप्त करून घ्यायचे असेल तर चित्त भगवंताप्रती लावावे, बाह्य सुखात अडकू नये, असे अवधूताने सांगितले. आपल्याला सुद्धा यावरून पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे, हे निश्चित. अवधूताचा हा वृत्तांत सांगून श्रीकृष्ण उद्धवाला पुढे म्हणतात, उद्धवा, साधकाने सर्व प्रकारे मला शरण यावे. मी सांगितलेला उपदेश ध्यानात घ्यावा, त्याचे मनन करावे, चिंतन करावे. आपल्या वर्णाला आणि आश्रमाला उचित असेच आपले आचरण असावे. जसे स्वधर्माचे आचरण करणाऱ्याचे चित्त शुद्ध होते. गीतेत सुद्धा भगवंतांनी हेच सांगितले आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. आपला स्वधर्म आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण करावे, कारण शेवटी तोच पारलौकिक सुख देणारा असतो. स्वधर्माचे आचरण केले तरच चित्ताची शुद्धी होते. जे लोक स्वतःच्या धर्माचे आचरण करीत नाही ते विषय सुखात गुरफटून जातात. विषयांपासून मिळणारी सुखे फार काळ आनंद आणि समाधान देऊ शकत नाहीत, ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही. अशा कर्माचा परिणाम अंती दुःखदायकच असतो. जी गोष्ट स्वतःच अनित्य आहे ती नित्य सुख कधीच देऊ शकणार नाही. भगवंताची प्राप्ती करून घेण्याची इच्छा असेल तर नित्य नैमित्तिक कर्मे करावीत. सकाम कर्मे करू नयेत, कारण अशी कर्मे बंधनात अडकवतात. एखादी इच्छा मनात धरून कर्म केले तर त्याचे फळ भोगावेच लागते. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी, म्हणजे त्या कर्माचे फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेणे आलेच.
म्हणूनच या जन्मबंधनातून मुक्त होण्यासाठी निष्काम कर्मे करावेत. म्हणजेच कर्म करावे आणि ते भगवंताला अर्पण करावे. त्याचे फळ काय मिळेल याचा विचार करू नये. निवृत्तीपर मार्गाचा स्वीकार करावा आणि यमनियमांचे पालन करावे. भगवंताची भक्ती करीत सत्य, अहिंसा, अस्तेय हे यम पाळावेत. भगवंताचे तत्त्वज्ञान समजून घेणाऱ्याने शांत आणि सुस्वभावी असावे. शांत, संयमी अशा गुरूंच्या आश्रयाला जावे. गुरूंची सेवा करून भगवंताचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा वेळी मनात मान, अपमान, द्वेष, मत्सर अशी कोणतीही भावना असू नये. संसारात अत्यंत सावधतेने वागावे. प्रपंचात फार आसक्त राहू नये. प्रपंचात आसक्त झालेला माणूस भगवंताप्रती मन एकाग्र करू शकत नाही. म्हणूनच सर्व कर्तव्यकर्मे तर पार पाडावीत, पण त्यात गुंतून राहू नये किंवा कोणाकडून काही अपेक्षाही करू नये. आत्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तो स्वयंप्रकाशी आहे, सर्वांच्याच साक्षीरूपाने राहणारा आहे, पण देहात राहत असला तरी देहापासून भिन्न आहे हे समजून घ्यावे. अग्नी हा लाकडाशी संबंधित असला तरी त्याहून निराळा आहे, पण लाकडाच्या लहान मोठ्या आकाराप्रमाणे तो अग्नी स्वतः रूप धारण करतो. त्याचप्रमाणे आत्मा देहात राहतो, त्याहून वेगळा असला तरी देहाचे गुण धारण करतो हे समजून घ्यावे. मनुष्याचे शरीर सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून बनले आहे. या गुणांमुळेच त्यांच्यात मी, माझे हे गुण येतात आणि त्यामुळेच माणूस संसारात अडकतो. पण त्यातून बाहेर पडायचे असेल तर आत्मज्ञान करून घेतले पाहिजे. अग्नीचे मंथन करणाऱ्या दोन अरणी एकमेकांवर घासल्यानंतर त्यातून अग्नी निर्माण होतो. या दोन अरणी म्हणजे गुरु आणि शिष्य. या दोन अरणींमधील काष्ठ म्हणजे गुरूंकडून मिळालेले ज्ञान होय. या मंथनातून निर्माण होणारे ज्ञान हे आपल्या मनातील भ्रम दूर करते आणि आत्मज्ञान देते. हे ज्ञान परमानंद देणारे असते. अशा प्रकारे गुरुच्या सन्निध राहून त्यांच्याकडून प्राप्त करून घेतलेले ज्ञान आपली बुद्धी शुद्ध करते आणि तेव्हाच आपल्या मनातील विषयांची आसक्ती नाहीशी होते. भगवंत सांगतात, उद्धवा, हे संसारी जीव, ही चराचर सृष्टी हे सर्व खरे आहे असे मानले तरी प्रत्येक जीवाला निराळे अनुभव येतात. देहाच्या अवस्था नित्य बदलत असतात. त्यामुळे माणूस कितीही शहाणा आणि ज्ञानी असला तरी त्याला सुखदुःख भोगावेच लागते. ज्ञानी आहे म्हणून सदैव सुखी आणि अज्ञानी आहे म्हणून सदैव दुःखे असे होत नाही. म्हणजेच सुख आणि दुःख भोगण्याबाबत कुणीही स्वतंत्र नाही, मग तो ज्ञानी असो की अज्ञानी. माणसाने स्वतःला कितीही स्वतंत्र म्हणून घेतले तरी मृत्यू चुकवण्याचा उपाय मात्र तो शोधू शकलेला नाही. क्षणाक्षणाने मृत्यू त्याच्या जवळ येत असतो आणि हा प्रवास त्याच्या जन्मापासूनच सुरू होतो. हा मृत्यूलोक सदोषच आहे, तसेच परलोकही सदोष आहे. उत्तम कर्मे करून परलोकाची प्राप्ती झाली तरी पुण्य असेपर्यंतच सुख भोगता येते किंवा पाप असेपर्यंतच नरक भोगावा लागतो. पाप पुण्याचा साठा संपला की पुन्हा जन्माला यावे लागते, त्याची इच्छा असो वा नसो. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, गीतेत सुद्धा असंच सांगितलं आहे. शेवटी सकाम कर्माचे फळ हे दुःखदायकच आहे. सामान्य जीवच काय, पण ब्रह्मादी देवांना सुद्धा नाश आहेच. हा जीव ईश्वराच्या अधीन असतो आणि त्रिगुणात्मक मायेच्या बंधनात सापडून तो दुःखच भोगतो. सत्व, रज, तम हे 3 गुण इंद्रियांना त्यांचे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात. इंद्रिये कर्म करतात, जीव मात्र अज्ञानाने इंद्रियांनी केलेल्या कर्माशी स्वतःला जोडून घेतो आणि त्या कर्माचे फळ भोगतो. जोपर्यंत मनात मीपणाची भावना आहे तोपर्यंत जीव बद्धच राहतो. म्हणून मीपणाची भावना टाकली पाहिजे. भगवंतांनी उद्धवाला अशा प्रकारे उपदेश केला आणि खरे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. तेव्हा उद्धवाने भगवंताला विचारले, जीव देहात राहतो, त्याच्या सुखदुःखापासून वेगळा असतो, पण तो तरीही मोहबंधनात पडतो हे कसे? बद्ध आणि मुक्त म्हणजे नेमके काय? ज्याला मोक्षप्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे त्याने कसे वागावे हे आपण मला सांगावे. यावर भगवंतांनी काय सांगितले ते आपण पुढच्या वेळेला बघू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि थांबते.